आणि त्यानंतर बघा दादांनो, 1922ला शाहू महाराजाला 9 मे 1922ला 48व्या वर्षी 6.5 फूटचे राजे, कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी जाणले हत्या केली, मरून गेलेत बिचारे. आणि बघा दादांनो, 24मध्ये पेरियार रामास्वामी, ज्यांचा जन्म 1878ला, 1905मध्ये ते कुंभमेळ्यात गेले, जिथं गोवाचं पाणी आणि लघवीचं पाणी हाटतात मुततात, बरोबर आहे, ते पण गेले होते. त्यावेळेस त्यांनी दाढी ठेवली होती, कारण ते नेहमी बघा पेरियारचा फोटो बघा, दाढी. आणि ज्यांना भूक लागली तर ते आतमध्ये जायला बसले. त्यांना काय म्हणतात ते, आर्य यहूदी ब्राह्मण लोक, अरे वो हमारा एंटीना तो लंबा रहता है, वो भी नहीं है, हाँ, और उसके बाद में हम तो चिकने रहते हैं, ये दाढ़ी है तुझे, भाग साले यहाँ से. त्या बिचाराने जे पत्राळी फेकल्या होत्या, कुत्रे खात तिथून खाल्लं. 1924ला रिजाईन केलं काँग्रेसमधनं. आणि दादांनो बघा, मी तुम्हाला सांगितलं महाभारत रामायण, गेले चेन्नईला, राम सीता लक्ष्मणच्या फोटोला चपलाचा माळा टाकला, फिरवलं आणि सांगितलं नाक साप चावल्याने एक माणूस मरतो, अरे बामणाला कापा, एक ब्राह्मण लाखो लोकांना गुलाम करतो. आणि दादा 69% रिझर्वेशन घेतलं आणि आर्टिकल 9 मध्ये टाकलेलं आहे. असे महान पेरियार रामस्वामी, ज्यांनी सुईपासून तर मिसाईलपर्यंत. आणि बघा जिनियस पर्सन, तामिळनाडूमधला, केरळमधला, आर्मीमध्ये होते, इस्रोमध्ये झाले, आर्मीतनं एक सर्व्हिस केली, इस्रोमध्ये सायंटिस्ट, 2दा प्रेसिडेंट केलेत. दादा 19 ऑगस्ट 2020ला जगाने त्याचा सन्मान केलेला आहे. विश्वनंतर पहिला व्यक्ती बघा, अजूनही आहे, 5.5 फुटाचे सुद्धा नव्हते. काय घेऊन गेले, अरे लग्न नाही केलं, 1 रुपया सुद्धा नाही घेतलं दादांनो. आणि मुसलमान आतंकवादी, अरे तुम्ही लोकांनी काय केलं आहे रे आयुष्यात, आमच्या आया बहिणीचं शोषण करणं, भोग करणं आणि आमचं रक्त शोषणं, टॅक्स वसूल करून जेवढा अन्याय त्याच्यात 5,000 तेवढा अन्याय त्याच्या 75 वर्षात या महाराष्ट्राकडे पुढे कोण सांगतो. आणि 10,000 वर्षांनी तुम्ही गुलाम करून ठेवलेला आम्हाला. हा, त्यानंतर बघा 1925ला यांनी म्हटलं हिंदू राष्ट्र पाहिजे. आणि दादांनो पाणीसाठी, मंदिरसाठी. आणि त्यानंतर 31ला हा गांधीजी काही गरीब नव्हता, हा गुजरातमधला चांगला श्रीमंत याच्यात जन्माला आलेला. आणि यांनी 31मध्ये याच पुण्याच्या एरोडा जेलमध्ये सेपरेट इलेक्ट्रिक पोलसाठी यांनी उपोषण केलं, आमरण उपोषण. बाबासाहेबांनी विचार केलं, अरे आज ही दशा आहे, हा काय न्याय मिळालेला आहे बघा ना, आम्ही आदिवासी, अरे काय काय यांनी डोकं लढवलं आहे हे मी सगळं सांगणार महाराष्ट्र लोकांना, तुम्ही विचार करा खरं आहे का खोटं आहे ते. आणि बाबासाहेबांनी विचार केलं, कॉम्प्रोमाइज केली. आणि 35ला रमाईचं निधन झालं दादांनो. आणि बाबासाहेबांचा एक मुलगा यशवंत, 1912चा जन्म, ॲडव्होकेट बाळासाहेबांचा वडिलांना मॅट्रिक सुद्धा पास हो, किती क्रूर कोम आहेत हे, पास नाही होऊ दिलं. 36ला त्यांनी आरक्षण दिलं, अरे आरक्षणमध्ये सेक्युरिटी दिली SC ST ला. आणि 42ला सांगितलं मी, हिटलरचा कितीतरी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जेव्हा वर्ल्ड वॉरची तयारी करतोय तेव्हा म्हटला इंग्रज हम चले जाएंगे. 42ला गांधीजींनी म्हटलं चले, कोण मेले तरी दादांनो, अरे SC ST OBC गरीब मराठा आणि मायनॉरिटी लोक 7,22,000 लोक मेल्यात इंग्रज आल्यानंतर. हे मेले आहेत का कधी, दाखवा यांचा रेकॉर्ड. हे आर्य यहूदी नाजीचे औलाद 4 टाइम डिक्टेटर. आणि महाराष्ट्रातले हे निजामी मराठा, यांचं काम पैलवानकी. आणि हे बुद्धी कुठून आहे का, यांच्या घरामध्ये इंडिपेंडन्सचा अगोदरपासून यांचा सहवास आणि इंडिपेंडन्स सुद्धा यांच्या घराचं सगळं काम करणारे हेच लोक आहेत. गुलाम केले हे प्रूव्ह करून सांगतो. आणि सांगा मी पुण्यात राहतो, 1% खोटं असेल ना चॅलेंज करा. आणि या सांगतो संभाजी ब्रिगेडच्या लोकांना. आणि होडकर दलाल भडवे लोक, अरे तुमचा गरीब मेंढरू पालवाला तो फिरतोय जंगलात, काय केलं तुम्ही त्याच्यासाठी. तुम्ही सगळे ST मध्ये होते, तुम्ही स्वार्थी लोक आहात.
33 जातेवाला वाऱ्यावर सोडून दिला आज 45 वर्षापासून. हरामखोर लोकांनो, होडकर म्हणता होडकर, अरे हे तर आमचे दुश्मन आहेत. हे 90% समाजाचे निजामी मराठी दुश्मन आहेत. ह्या ज्या 200 फॅमिली आहेत तिथं महाराष्ट्रातल्या, कारण हे त्यांच्या बुद्धीने चालणारे लोक आहेत. पण हे शूद्र आणि अतिशूद्र लोक एवढे जिनियस निघालेले आहेत ना, आता आम्ही अन्याय अत्याचार सहन करणार नाही. अजूनही तुम्हाला संधी आहे, विचार करा. आणि बाबासाहेबाला जेव्हा गांधीजीने नेहरूजीने इंग्रजांना बॅरिस्टर मागितलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं तुमच्या देशामध्ये हिरा आहे. आणि गांधीजींनी 15 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला जेव्हा फाळणी झाली बाबासाहेबांनी याचा विरोध केलेला होता. आणि दादांनो जेव्हा बॅरिस्टर मागितलं तर गांधीजींनी नेहरूजीला त्यांचं संविधान पीठामध्ये नाव ॲड करायला सांगितलं. त्यावेळेस जोगेंद्र मंडल साहेब पश्चिम बंगालमध्ये रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी बाबासाहेबांना निवडून दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबर 1949 संविधान बनवलं. दादांनो बाबासाहेबाचे पुतळे जाळलेत ह्या हरामखोर लोकांनी. हे जे आहेत निजामी मराठा आणि ब्राह्मण आणि ह्या क्षत्रिय लोकांनी. दादांनो पुतळे जाळलेत, पुतळे. आणि बघा दादांनो, बाबासाहेब महामानवतावादी होते. एवढं अन्याय अत्याचार केल्यानंतर सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवलं. त्यांना म्हटले 8वी पास, इन्कम म्हटले नाही सगळ्यांना. आणि सांगितलं बाबासाहेबांनी सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आम्ही 90% लोक मूळ निवासी, SC ST, गरीब मराठा, बहुजन समाजात लोक टॅक्स भरतो. पहिले पैसा कमवतो, बाजारात सामान देतो. काय आमच्याकडे यांच्यासारखा हरामाचा जमिनी दाली नाही आहे दादांनो. उपाशी तापाशी पाया चपला नाही, हे करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि दादांनो बघा हे किती क्रूर आहे त्याचं उदाहरण देतो. गांधीजींनी बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं म्हणून कोण होता हेगडेवार, ज्यांनी संभाजी महाराजाला दारुड्या बेबिचारी म्हटलाय. घुसानं रे तुम्ही, मर्द मराठा म्हणता घुसानं. अरे कसे घुसणार, तुमची तर डोकं नाहीच आहे, फक्त दादागिरी आहे तुमची. डोकं पाहिजे त्याला, डोकं. दलाली करण्यात तुमच्या घरात घुसून ते तुम्हाला हे करतायत. कोण आहेत, कोण आहेत हे 3.5% लोक? गुलाम, तुम्ही गुलाम मराठ्यांनो. आणि हे संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर गुलाम, एकाची हिंमत नाही होत आहे. आणि त्या जिजाऊच्या नावाने लोकांना मूर्ख बनवत आहे. अरे जिजाऊ लढलेली आहे अन्यायाविरुद्ध, तुमच्या धमक आहे का रे? अरे एवढे शिकले तर तोंडाचा आवाज नाही. त्यानंतर बघा बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. काय डेफिनेशन आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य, लोकशाही. आणि दादांनो बघा आज तुम्हाला सांगतोय मी काय डेफिनेशन आहे. कोण बसले आहेत? अरे विदेशी यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 400 पटींनी डिक्टेटर, आतंकवादी, बाळ गंगाधर टिळकनी, आतंकवादी देशद्रोही लोकांनी, काँग्रेस, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराय वैश्यनी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, RSS हत्यारेची स्थापना केली. कोण बसलेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. शिकलेले लोकच पाहिजे ना. कोण आहेत? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनमध्ये कोण बसले आहेत? कोण आहेत? IAS ऑफिस कमिशनर. आणि सगळ्यात बदमाश ही प्रेस मीडिया, महाराष्ट्रातली जगातली सगळ्यात बदमाश दादांनो. आणि बघा त्यानंतर हा जो याने हत्या केली नाथूराम गोडसेने, कुठं होता? 30 जानेवारी 1948ला.